शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी लागतं. शेतीमध्ये मित्रांनो आपल्या शेतामध्ये पाणी लागतं. पाणी साठवण्यासाठी आपल्याला साधन लागतं. तर अशा साधनाची सोय आता महाडीबीटी अंतर्गत शेततळ्याच्या माध्यमातून आपण शेतामध्ये पाणी साचवून ठेवू शकतो आणि योग्य वेळी आपल्या मालाला पाणी देऊ शकतो. असं मला म्हणायचं नाही की विहीर तुम्ही खोदू शकता. विहिरीलाही सरकारने आता बऱ्यापैकी मनरेगाच्या माध्यमातून अर्ज मागवलेले आहे आणि बऱ्याच लोकांनी शेतकऱ्यांनी आपण अर्ज देखील एक ॲपच्या माध्यमातून अर्ज देखील केलेला आहे. ज्यावेळेस ते आपल्या नावातील आपल्या ग्रामपंचायतला अर्ज मागून घेतील आणि अर्ज दिल्यानंतर त्यांची छाननी होईल. हा 12 भानगडीचा विषय. तर शेतकरी बांधवांना आपण बघणार आहोत तर महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्याला महत्त्वाच्या विषयावरती म्हणजे आपल्याला ठिबक आणि तुषार आणि कांदा चाळ नेटशेड हे जे घटक होते आणि शेततळे आणि शेततळ्यातील पन्नी हे जे घटक होते तर पूर्वी मागील त्याला या ऑप्शनमध्ये नव्हते. तर छत्रपती शिवाजी महाराज याच्या नावाने अत्यंत मागील त्याला शेततळे मागील त्याला घटक ही योजना राज्य सरकारने महाडीबीटी अंतर्गत आपल्या महाडीबीटीच्या माध्यमातून चालू केलेली आहे. शेतकरी बांधवांनो हे सांगू इच्छितो की तुम्ही अर्ज करा, 100% तुम्हाला लाभ मिळेल. पूर्वी महाडीबीटीमध्ये आपल्याला एक मेसेज यायचा, अर्ज केल्यानंतर एक मेसेज यायचा, मेसेजमध्ये 7 दिवसाच्या आत आपल्याला कागदपत्र अपलोड करा अशी सूचना त्यांच्याकडून करण्यात यायची. शेतकरी जायचा आणि ते कागदपत्र अपलोड करायचा. त्यानंतर त्याला ऑप्शन यायचं आणि मग तो नंतर ठिबक तुषार जे काय घ्यायचं तो घ्यायचा, बिल टाकायचा, GST बिल आणि अशी प्रोसेस करून तो सबसिडी काढत जात. पण लेकर ड्रॉपसाठी थांबावं लागत होतं. आताही तीच पद्धत असेल पण मागेल त्याला 100% ते भेटणार. त्याचं नावच मागेल त्याला आहे. ही योजना मध्ये देवेंद्र फडणवीसच्या मुख्यमंत्री आले होते, पुन्हा गेले, उद्धव ठाकरे साहेब आले, त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस आले, पुन्हा ही योजना आता नव्यानं त्यांनी चालू केलेली आहे. तर मित्रांनो आपल्या शेताला काय लागतं तर शेताला जे लागतं ते साहित्य आपल्याला या योजनेमध्ये मिळतं आहे. फक्त या योजनेचं असं असतं तुम्ही अर्ज करा, 100% तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर मित्रांनो शेतामध्ये असंच नाही, आपल्या शेतामध्ये बरेच मराठवाड्याच्या भागामध्ये अनेक दुष्काळी भागात दुष्काळ जिल्हे आहे ते पाणी साठवण्याचं साधन नसतं. त्यामुळे शेततळे हा मार्ग पाणी साठवण्याचा चांगला आहे.